मंडळी शुभ सकाळ. बघा आज 3 दिवसानंतर आपल्याला ऊन पाहायला मिळतंय. आज पाऊस थांबलाय. 3 दिवस नुसता राडा केलाय पावसानं आणि आज पाऊस थांबलाय. बघा वातावरण थेट कोकणातून. मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आज आपण चाललोय नर्सरीमध्ये. आपल्याला रातांब्याची कलमं घ्यायची आहेत. बघायला चाललोय. जर भेटलीच तर आपण परचेस पण करणार आहेत. तर चला तर मित्रांनो, रिक्षाने चाललोय आपण. रिक्षा आली आपली, ती बघा समोर. रिक्षाने आता आपण चाललोय नरब्यात. मित्रांनो, पण आलेलं आहे नर्सरीत आता. हे बघा माझ्या मागे सगळी ही नर्सरीच आहे. त्यांच्या घरात भेटायला जाते त्यांना. हे बघा मित्रांनो, ही सगळी नर्सरी आहे. ही सोनचाफ्याची रोपं आहेत इथे. ही कोंबड्यांची मीटिंग चालू आहे. गटारी जवळ येते आता. त्यांचा विचार चालू असेल काय कुठं लपायचं, काय करायचं. इकडे पण मित्रांनो हे बघा, इकडे पण झाड आहेत वरच्या साईडला. ही मोठी आहेत, मोठी झाड आहे ती. सोनचाफ्याचीच आहेत. हे आता प्लांट केलेले असणार सध्या. सगळी नर्सरीच आहे मित्रांनो ही. हे बघा वरून व्ह्यू बघा कसं आहे. ही बघा मित्रांनो, आपण ज्याच्यासाठी आलो होतो, रातांब्याची कलमं. त्यांच्याकडे एक 7-8 10-12 कलमं आहेत फक्त. 7-8 नाही 10-12 कलमं आहेत. बघा मित्रांनो, ही 15-16 कलमं आहेत रातांबीची. ही ते बोलतात 250 रुपीजला बोलतात आम्हाला. एक कलम 250 रुपीज. बघूया आता, थोडं काही कमी जास्त करणार असतील तर त्यांना विचारू एकदा. मित्रांनो, आपण इथं आलो होतो रातांब्याची कलमं बघायला, पण इथे केअरटेकर नाही आहेत. कारण त्यांच्या वाडीत काहीतरी प्रेत झालं आहे. प्रेत झाल्याकडे आपल्या गावातली लोक सगळी हे सरसकट निघून जातात. असं काय नसतं, सगळी लोक निघून जातात त्यामुळं प्रेताच्या मागे. तर त्यामुळे इथे कोणी केअरटेकर नाही आहे. तर आज आम्ही फक्त कलमं बघितले तिथं. ते बोलतात 250 रुपीजला एक कलम. त्यांच्याशी बोलून घेऊया. जर थोडं कमी केलं तर बरं पडेल आपल्याला. पण आपण गाडी घेऊन आलो होतो, रिक्षा करून आलो होतो. कलमं नेता आली असते आपल्याला एकदाच. तर आपल्याला रातांब्याची रोपं पण घ्यायची आहे. तर त्यांची एक दुसरी नर्सरी आहे. तर त्या दुसऱ्या नर्सरीत ते बोलले की रोपं आहेत तिथं. तर ते रोपं बोलतात 50 रुपये. बघूया आपण रोपं कशी आहेत. जर चांगले असतील तर आपण आज रोपं घेऊन जाऊया. आणि तशी पण इथे दुसरी गाडी येऊन आपल्याला कलमं घेऊन जाता येतील, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर चला आता दुसऱ्या नर्सरीमध्ये जाऊन आपण रोपं बघूया आता.
हे बघा मित्रांनो, ते सगळ्या नर्सऱ्याच आहेत. कोणाला काही घ्यायचं असेल म्हणजे रातांबी किंवा सोनचाफा किंवा चिकू, तुम्हाला इथे सगळे मिळून जातील. वेगवेगळ्या एज ग्रुपमधले आहेत ते सगळे झाडं. प्रतीक नर्सरी म्हणून या ओनरचं नाव आहे नर्सरीचं. हे आपल्याला नरब्यात आहे ही नर्सरी. यांच्या 2 नर्सरी आहेत. एक ते बघा त्या साईडला एक नर्सरी आहे, मध्ये रस्ता आहे, आणि ही रस्त्याच्या या पलीकडे एक नर्सरी. मला नक्की सांगा, कमेंट करून सांगा झाड कसलं आहे. मला पण माहीत नाही आहे, सांगा. दुसऱ्या नर्सरीत आलो आहे आपण. त्यांचीच आहे प्रतीक नर्सरी. इथे आपल्याला रातांब्याची रोपं मिळणार आहेत. ते पण हे बघा सोनचाफा आहेच. जास्त करून तुम्हाला इकडे सोनचाफ्याची झाडं, सोनचाफ्याची कलमं अवेलेबलच असतात कुठल्याही सीझनमध्ये या. हे बघा काय काय आहे काय नाही इथे. हे बघा इथं आंब्याची कलमं सुद्धा आहेत मित्रांनो. कुठे कोण आहे तिथे? मुलगी कोण आहे? ही किती वर्षाची आहेत? 3 वर्षाची. आणि अजून किती वर्षांनी तरी पण आंबा वगैरे लागेल? नाही, काय काय आंब्यांना असे कमी याच्यात पण लागतात ना, खाली असताना. दुसरी आहेत का मित्रांनो? ही बघा, ही रातांबीची रोपं आहेत. 1 वर्षाची रोपं आहेत. आणि इकडं ही 2 वर्षाची जवळपास आहेत. बघूया यातले आपण डिसाईड करतोय कोणती न्यायची आहेत. तर मित्रांनो, आपण इथे 10 रोपं घेतलेत बघा. बहिणीकडे 2 आहेत. ही आहेत. तर आता आपण प्लांट करणार आहोत. प्लांट करण्याचा व्हिडिओ येईल थोड्या दिवसात. पोचलोय आपण घरी. 10 रोपं घेऊन आलोय रातांबीची. दाखवतो तुम्हाला. ही 10 रोपं आहेत. इकडची 8 आहेत, ती 3 वर्षाची 2-3 वर्षाची आहे बोललेत ते, आणि ती वाटतात पण आहे तशीच. आणि ही जरा मोठी आहेत. तर आम्हाला एक रोप पडलंय, छोट्यापैकी एक रोप पडलंय 50ला, आणि मोठी पडलेत 100ला. बघ कसं आहे, तुम्हाला प्राईस सांगा बरोबर वाटते का, आणि कमेंटमध्ये कळवा. मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच संपवतोय. आता पुढचा ब्लॉग आपला येईल, तो म्हणजे रातांबे लावण्याचा ब्लॉग असेल. तर तो बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा, आणि शेअर करायला विसरू नका.